श्री चैतन्य उपासना मंडळाच्या 2025 सालामधल्या नामस्मरण चातुर्मास क्रमांक 22, आज दिनांक 9 जुलै 2025 म्हणजे नामस्मरण दिन क्रमांक 4 यामध्ये श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंधावर शांतीब्रह्मनाथ महाराजांनी निरूपित केलेलं जे एकनाथी भागवत आहे, त्या एकनाथी भागवताच्या वाचन श्रवण चिंतन मननामध्ये उपस्थित सर्व माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो। आणि या वाचनांतर्गत सुरुवातीचे काही दिवसात आपण संत एकनाथ महाराजांचं काही चरित्र अभ्यासनाचा, त्याच्या चरित्राच्या चिंतनाचा प्रयत्न करत आहोत। श्रीराम समर्थ। सज्जनो, एखादा संत महात्मा जेव्हा या पृथ्वी तलावर जन्माला येतो, खरं म्हणजे ते परब्रह्म, तो परमात्मा जो अखंड आनंदामध्ये लीन झालेला आहे, तो त्याच्या आनंदामध्येच आहे। किंवा निखळ परब्रह्म किंवा परमात्मा म्हणजे जो आनंद मूर्ती आहे, तो त्यामध्येच रममान झालेला आहे। तो त्याच्या आनंदात, त्याच्या आनंदाच्या मस्तीत निमग्न असताना, इतक्या आनंदाच्या अवस्थेत असताना, खरं म्हणजे तो परमात्मा तुमच्या आमच्यासाठी सद्गुरूंच्या रूपाने, संतांच्या रूपाने मानव देह धारण करून येतो। खरं म्हणजे एवढ्या आनंदाच्या स्थितीतून तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचा उद्धार व्हावा, याच्यासाठी त्याला त्या आनंदाच्या स्थितीतून मानवी देह धारण करून या पृथ्वी तलावर, या मृत्यू लोकामध्ये येणं खरोखर किती कठीण आहे याची आपण कल्पना केलेली नाही। पण तो परमात्मा सगुण रूप धारण करून, मनुष्य देह धारण करून, नाथांच्या रूपाने ते परब्रह्म सद्गुरु रूपाने, संत रूपाने पैठण नगरीमध्ये जन्माला आला। वैशिष्ट्य असं असतं संतांच्या किंवा सद्गुरूंच्या चरित्राचं, की ते परब्रह्म आपल्यासाठी, आपल्याला आनंद देण्यासाठी, आपल्या जीवनाचा मार्ग दाखवण्यासाठी, आपल्याला अखंड आनंदाच्या स्थितीचा अनुभव देण्यासाठी ते मात्र दुःख धारण करून आईच्या पोटामध्ये, म्हणजे जो परमात्मा अखंड आनंदामध्ये आहे, तो मनुष्य जन्म घेऊन आईच्या उदरामध्ये येतो आणि त्या उदरामध्ये 9 महिने, सगळ्यात कठीण जर काही सांगितलं असेल शास्त्रामध्ये तर गर्भवास आहे। पण तुकोबा सुद्धा म्हणताना म्हणाले की सुखे घालावे आम्हा, तुका म्हणे गर्भवासी पण सुखे घालावे। त्याचं कारण आहे की त्या गर्भामध्ये राहणं फार कठीणच। पण तो परमात्मा तिथे येतो, ते 9 महिन्याचं आईच्या पोटातलं दुःख कशासाठी भोगतं, खरं म्हणजे काही कारणच नाही। आपण सुद्धा काय करतो की आपल्या जवळच्या मित्राला, नातेवाईकाला जर तो फार दुःखात आहे तर आपण स्वतः पहिल्यांदा दुःखात न जाता ट्रान्सफर करून टाकतो। आता तर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर, त्याच्याकडे जाणंही नको, बाप किती पाहिजे, 500 का 1000 घे, पण पुन्हा माझ्याकडे येऊ नये, कारण माझ्या आनंदाच्या स्थितीला मला धक्का लावायचा नाही, ही मानवी प्रवृत्ती। तुझं दुःख मी निवारण करेन, ऑनलाईन पैसे ट्रान्सफर, हा जीवनातला व्यवहार आहे। पण तो परब्रह्म परमात्मा निरतिशय आनंदामध्ये असलेला स्वतःचा आनंदपद सोडतो, आईच्या पोटात येतो आणि पुढे तुमच्या माझ्यासारखा गृहस्थाश्रम करून दाखवतो। आणि तुमच्या माझ्या गृहस्थाश्रमात ज्या काही अडचणी, जे काही दुःख आपल्या वाटेला आजपर्यंत आलेलं नाही, अशा प्रकारचं दुःख या संतांच्या, या सद्गुरूंच्या जीवन चरित्रामध्ये सज्जनो आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून नाथांचं जे चरित्र आपण पाहतोय ना, त्याचं कारण असं आहे, मला तुम्हाला माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मला तुमच्यापर्यंत हे पोहोचवायचं आहे।
का पोचवायचं? कारण ते माझ्यापर्यंत जेव्हा मला चिंतन श्रवणाला मिळालं ना, तेव्हा माझं अंतःकरण पाझरलं आणि ते परमार्थाच्या मार्गावर अधिक वेगाने जायला सुरुवात झालं. तसं ते तुमचंही व्हावं याच्यासाठी माझा अल्प प्रयत्न आहे. पुनश्च मी अनेक वेळा जी माझी प्रामाणिक भूमिका सांगितली की मी कोणी ज्ञानी नाही, मी सत्पुरुष नाही, मी संत नाही, मी फार मोठा व्याख्याता प्रवचनकार नाहीच आहे, आपण कोणीच नाही. आपला महाराजांचा संकल्प म्हणून सद्ग्रंथ वाचनाचा हा भाग आहे. कुठल्या अधिकाराने मी तुम्हाला सांगत नाही. आपण सगळे ही राम नाम नवका भवसागरी तळाया, आम्ही सर्व प्रवासी जाणार दूरदेशी. आपण सगळेजण हा भवसागर तरून जाण्यासाठी सत्संगाच्या निमित्ताने एकत्र आलो. त्यात मला जे वाचायला थोडासा वेळ मिळाला, मला जे काही कळालं आणि जे आनंददायी आहे, दुसरं जे आपल्याला परमार्थाच्या अध्यात्माच्या मार्गामध्ये पुढे न्यायला काम येणार आहे, ते तुमच्यापर्यंत पुरवण्याचा, पोहोचवण्याचा एक छोटा प्रामाणिक प्रयत्न आहे. बरं, अधिकाराने मी इथे बसून काही सांगण्याचा माझा अधिकार नाहीये. हे मी तुम्हाला दरवर्षी शक्यतो 8-15 दिवसाला एकदा माझ्या स्वतःच्यासाठी तुम्हाला सांगत असतो. तर ते नाथांचं चरित्र आपण पाहतोय सज्जन हो, की कोणत्या अवस्थेतून नाथ जात आहेत. म्हणजे अगदी जन्मल्यापासून नाथ जन्माला आले नाही बाबा असं तर आपलं झालं नाही. तेव्हापासून दुःखाची वार्ता. पण तरीही हे सगळं चरित्र कशासाठी? की नर म्हणून ते जन्माला आल्यासारखं दाखवतात. ते परब्रह्म स्वरूपच असतात, आहेच. पण जेव्हा मृत्यू लोकात, जेव्हा पृथ्वीवर ते येतात, तेव्हा तुमच्या माझ्यासारखंच सगळं करून दाखवतात. नवे नवे आपल्यापेक्षा जास्त आपदांना तोंड देऊन तो संत महात्मा दाखवतो की अरे, मनुष्य जन्माला येऊन इतक्या अडचणी सोसून सुद्धा मी ते प्राप्त केले. मग तुम्हाला काय हरकत आहे, नाही का? सद्गुरू प्रल्हाद महाराज, सद्गुरू ब्रह्मचैतन्य रामानंदांच्या जीवनामधले प्रसंग पाहिले तर त्यांनी इतक्या आपदा भोगल्या, पण त्यांनी त्या आपदा आपल्या वाट्याला येऊ दिलेल्या नाही. ही खरी सद्गुरू कृपा आहे. आणि दुसरं, हे न येऊ द्यायचं कारण काय? अगदी तुम्हाला प्रापंचिक उदाहरण देऊन सांगतो. आपल्याला जे शिकायला मिळालं नाही, आपल्याला ज्या काही शिक्षण घेताना गोष्टी मिळाल्या नाही, ते आई बाबा आपल्या लेकराला सगळ्या देतात. मला सांगा, आपल्यापैकी किती जणांना वॉटर बॅग होत्या? काल विषय निघाला आमच्याकडे की आमच्या मुलाला आम्ही 1000 रुपयाची वॉटर बॅग घेतली. तुम्ही घेतली होती का तुमच्या शाळेत? अहो म्हणजे वॉटर बॅग ही कल्पनाच आमच्या शाळेत असताना. शाळेमध्ये जी पाण्याची टाकी होती त्याचा नळ सोडायचा, त्याला सगळीकडून शेवाळा राहिला असायचं. मनात सुद्धा आलं नाही की शेवाळ्यानं आम्हाला काय होईल का. पोरांचे डबे 500 रुपयांचे, त्यांच्या सॅक 1250 रुपयाच्या, त्यांचे शूज 1200 रुपयाचे, त्यातले सॉक्स 150 रुपयाचा एक. पण 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 आपण मायबाप, जे मला नाही मिळालं, मला जो त्रास झाला तो माझ्या लेकरांना नको याची जशी काळजी घेतो ना या जन्मात, हे संत महात्मे त्याच्या पुढची काळजी आपली घेतात. संत सज्जन आपला सद्गुरू, की नाही याला या जन्मातच मला इतक्या पुढे न्यायचं परमार्थामध्ये, की कितीही पापी असेल तर 2-3 जन्मामध्ये महाराज म्हणजे याचा नक्कीच उद्धार करतो. आपण 2-3 जन्मही लक्षात घेऊ नका. आपण सध्या अशा परिस्थितीत, असं मला वाटतं, याच जन्मात होणार. थिंक व्हेरी पॉझिटिव्ह. कशासाठी पुढचे जन्म? नाहीच. आणि समजा झाला, आपल्याकडे आता सोल्युशन असते. उद्या गुरुपौर्णिमा, राहिलेले सगळे 13 कोटी करणार, राहिलेला पुढचा समजा चुकून हुकून राहिलाच, मिळालाच पुढचा जन्म 100% नामासाठी. कारण महाराजांचं बोधवचन आहे, 13 कोटी जप कशासाठी करायचं? हो परब्रह्म आहे. बरं, हे सगळं परब्रह्म. ब्रह्मचैतन्य महाराजांना सुद्धा मला सांगा, एवढं मोठं परब्रह्म गोंधळात आलं, त्यांना शिवाय घालणारे लोक होते, जवळचे भाऊबंदच. मला कधी कधी असं वाटतं की महाराज म्हणाले मी नामाशिवाय काही बोललो नाही, पण महाराजांना कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या. कोणाशी? सख्खे. तुम्हाला लेकरू बाळ नाही, तुमची इस्टेट आमच्या नावावर करा, ही जमीन माझीच आहे. महाराज म्हणजे चल कोर्टात. ज्या शिव्या, आणि मग त्या शिव्या देताना मला असं वाटतं महाराजांचं नाम कसं असेल? अंतरंगात नाम होतं. महाराजांनी सांगितलं ना, भाऊसाहेब हा राग जो आहे ना, या शिव्या इथून वर आहे, पण त्यांचं नाम इथून होतं ना, नाभीपासून, नाही का? म्हणून नामाशिवाय हा महात्मा राहिला नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्या संत महात्म्याने एवढा मोठा एकादश स्कंधाचा, वेदांताचा, जीवनाचा आनंद देणारा, तुमची खरी ओळख तुम्हाला पटवून देणारा ग्रंथ सांगण्यासाठी त्या सत्पुरुषांनी काय साधन केलं, म्हणून संतांचं, नाथांचं चरित्र आपण पाहतो.
एका वर्षी एखाद्या आपल्या लेकराला ट्युशन नाही लावली, ते प्रगती पुस्तक घेऊन आलेलं पहा, लाल रेषाच असतात त्याच्या. एका वर्षी आपल्या लेकराला ट्युशन लावू शकलो नाही, किंवा त्याला एखादी गोष्ट घेऊन नाही दिली, किंवा त्याच्या हॅपी बर्थडेला पाहिजे ते गिफ्ट नाही दिलं, नाही त्यांनी युनिट टेस्ट मध्ये तुम्हाला लाल प्रगती पुस्तक दाखवलं तर का? आहे की नाही अनुभव आपला? पण नाथांच्या जीवन चरित्राकडे पाहताना आई नाही, बाप नाही, आजी आजोबा थकलेले, तरीही या लेकरांनी जीवनाची तक्रार कधी मांडली. संतांच्या चरित्रामध्ये कितीही प्रतिकूलता येऊ द्या, मी माझ्या जीवनाचं ध्येय सोडणार. आपण संत नाहीत असं म्हणतो आपण. संतांना असं वाटतं अरे जो अंश माझ्यात आहे तोच तुझ्यात आहे, तू फक्त फुलव. महाराजांचं प्रवचनातलं कार पर्वातच एक वाक्य, जे मारुतीच्याकडे होतं तेच आपल्याकडे. मारुतीने त्याचा तो नामाने फुलवला आणि तुम्ही विजवला, नाही का? महाराज म्हणाले मारुतीने त्याच्यातला अंश फुलवला आणि तुम्ही तुमचा विजवता, कारण नामच घेत नाही. सारखा प्रपंच 24 तास, असं वाटतच नाही मला की आता पुरे करावं. आपण बसलो थोडा 4-5 जण की बस विषय निघाव, फक्त मी किती मोठा आणि तो किती वाईट. सगळ्यात चांगली डिश नाही का निंदेची आहे. कुणी हातवर करणार नाही, पण सगळ्यांच्या हातवर आहे. सगळ्यात आवडणारी चर्चा कोणती असते? ज्याच्यामध्ये माझं कौतुक आहे आणि दुसऱ्याची निंदा आहे. याच गोष्टीमध्ये आपला दिवसाचा 50% वेळ याच्यामध्ये जातो. आपलं मौन न होण्याचं कारण. संतांच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर ते त्यांच्या ध्येयापासून कधीच विचलित होत नाही. त्यांचं ध्येय जे ठरलेलं त्या ध्येय पथावर कोणताही प्रसंग आला. नाथांचे आई वडील गेले, आई वडील पाहायला मिळाले नाही, पण त्या सत्पुरुषाचं जीवनाचं ध्येय त्याला जे कळालेलं होतं त्याच्यापासून तो कधी विचलित झाला. ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन जर आपण पाहिलं की ज्या ज्ञानेश्वरांचा अवतारच नाथ महाराज म्हणून आले, त्यांच्या आदल्या जन्मीचं प्रारब्ध जर आपण पाहिलं ना, 4 लेकरं झोपलेले होते. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई कुलकर्णी 4 लेकरं झाली. तत्कालीन समाज व्यवस्थेप्रमाणे विठ्ठलपंतांनी संन्यास स्वीकारला आणि संन्यास स्वीकारल्यावर त्यांच्या गुरुंनी सांगितलं हे योग्य नाही, तू पुन्हा गृहस्थाश्रमात जा. सद्गुरूंची आज्ञा, गृहस्थाश्रम स्वीकारला. झाली तत्कालीन समाज व्यवस्थेप्रमाणे आणि शास्त्राच्या आधारे संन्यास घेतल्यानंतर गृहस्थाश्रम करणं. संत महात्मे जन्माला आले हा नंतरचा प्रश्न आहे, पण शास्त्रानुसार ते नव्हतं योग्य, म्हणून समाजाने वाळीत टाकलं, शास्त्राने वाळीत टाकलं असं आपण म्हणतो. लोकोपवाद इतका झाला, चिमुरडी लहान मुक्ताई एवढीशी आईच्या कुशीत रात्री जपलेली होती. पहाटे 2:30-3:30 वाजता 4ही लेकरे एका रांगेमध्ये झोपलेले आहेत. एकीकडे बाबा झोपले, दुसऱ्या बाजूला रुक्मिणी माता झोपलेल्या आहेत. रुक्मिणी ताई, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, त्याच्या बाजूला आई, निवृत्तीनाथांच्या बाजूला विठ्ठलपंत कुलकर्णी झोपलेले होते. रात्रीच ठरवलं होतं, रात्री जेवण कमी केलेलं होतं, अल्पोपहारच घेतला होता. पहाटे 2:30 वाजता निघायचं होतं. लेकरं झोपेत असतानाच आपल्याला निघून जायचं होतं. सकाळी उठले आणि इंद्रायणीच्या नदीमध्ये दोघांनी देह सोडून दिला. पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने लेकरं जागी झाली. आधी निवृत्ती, मग ज्ञानदेव, मग सोपान आणि मग शेवटी जागी झाली ती छोटी मुक्ताई. आई बाबा अंगणात आहेत का, परसात आहेत का पाहत होती लेकरं. सगळं आळंदी पाहिलं. आई नाही भेटली, बाबाही भेटले. त्या लेकराला पुन्हा समाजाने दिलेला, शास्त्राच्या आधारे दिलेला त्रास लक्षात घेतला. पण परवाच पाहिलं की आळंदीहून ही लेकरं पैठणच्या शास्त्री पंडितांकडे आली आणि म्हणाली आम्हाला व्रतबंधाचा अधिकार द्या, नवे आमचा व्रतबंध करा. एवढी परीक्षा घेतली त्या पैठणमध्ये की 10-11 वर्षाच्या ज्ञानदेवानी रेड्याच्या मुखातून वेद वदवून देखण्याची परीक्षा दिल्यावर सुद्धा त्या समाजाने व्रतबंधाचा अधिकार नाही, काहीच दिलं नाही. तर स्थिर बुद्धीनी आलेली ही सगळी भावंड शांत मनाने पैठण सोडून गेली. या जगाला, या समाजाला ज्यांनी म्हणून त्रास दिला त्यांच्यासाठी 700 श्लोकांच्या असलेल्या
श्रीमद भगवद्गीतेवर 9000 ओव्यांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. हरिपाठाचे 28 अभंग लिहिले आणि 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिलेल्या त्या 9000 ओव्यांचं सार फक्त 9 ओव्यांमध्ये या समाजासाठी पसाय दानाच्या यांनी मागितलं. पसाय म्हणजे प्रसाद. प्रसादाचं दान ज्ञानेश्वर माऊली आयुष्याच्या अखेरी मागतात. कोणासाठी आणि काय मागतात? तर जे खळांची व्यंकटी झाली. भगवंता, माणसं वाईट नाही, यांच्यातला जो वाकडेपणा आहे, व्यंकटी वाकडेपणा, दुर्गुण, अज्ञान, वाईटपणा, जे खळांची व्यंकटी सांडो, यांच्यातला वाईटपणा निघून जाऊ द्या, ही सगळी माणसं चांगली असं मागणारे ज्ञानेश्वर माऊली जीवन जेव्हा आपण पाहतो, केवढा त्रास दिला समाजाने, पण त्या समाजाविषयी कोणाच्याही विषयी अंतःकरणामध्ये घाण ठेवली, द्वेष ठेवला. म्हणून संतांचं जेव्हा आपण हे सगळं ज्ञानेश्वरांचं चरित्र पाहतो, तेव्हा पसायदानाकडे पाहण्याची, आपल्या ज्ञानेश्वरीकडे पाहण्याची आपली दृष्टी अजून अपसुकच विशाल होईल. सजनो, म्हणून नाथांचं चरित्र पाहायचं. सगळ्या मी तर म्हटलं ना की आयुष्यामध्ये खरं संत चरित्रांचा अभ्यास, संत चरित्रांचं वाचन, श्रवण, आणि ते केल्यानंतर घरी गेल्याबरोबर जे प्रपंचाचे विचार करतात, हरकत नाही, गेले की स्वयंपाक करा, अमकं तमकं वाढा रांधा, आपल्याला सुटलेलं नाही, सोडायचंय नाही, पण त्याच्यामध्ये विचार अंथरुणावर पडल्यावर तरी करावा का, काय नाथांचं चरित्र आहे, काय महाराजांचं चरित्र आहे, काय संत ज्ञानेश्वरांचं चरित्र आहे, माझ्या वाट्याला यातलं काहीतरी मला निवडता येईल. त्याच्यासाठी या संत चरित्रांचा सज्जनो हो हा हो आहे. असो काल आपण पाहत होतो की देवगिरी नगरामध्ये त्या भटजींकडे त्या बटूला जेवायला बोलवलं. त्या बटूचं नाव एकनाथ, आपल्या सगळ्यांना माहिती. भोजन करता करता त्या काकू म्हणतात, अहो आज गुरुवार आहे, तुम्ही किल्ल्यावर जाणार आहे, जाताना या बाळाला, नाथाला घेऊन जा. आणि नाथ विचारतात, किल्ल्यावर कसं जाता येईल? हा तर यवनांचा किल्ला आणि त्या यवनाच्या किल्लेदाराची ही राजधानी, तर त्या किल्ल्यावर दिवसा कसे जाता येईल? तिथे तर कडेकोट बंदोबस्त असेल. तेव्हा ते वडजी म्हणतात, अरे तुला आमच्या इलाक्याची बरीच माहिती आहे. तेव्हा नम्रपणे, शांतपणे, कुठल्याही ज्ञानाचा अभिमान न मिरवणारा नाथ म्हणतो, इकडे मंदिरामध्ये चर्चा सुरू होती तेव्हा मी हे ऐकलं, म्हणून मला कळालं. नाही, मला माहितच आहे, मी सगळा ज्ञानीच आहे. आमचा पोरगा आमच्या स्कूलमध्ये 1 लाख रुपये फी आहे, ताड ताड इंग्लिश बोलतात, फाडफाड बाबा स्टेट राहतात. 1 लाख रुपये पर इयर फी, 3ऱ्या वर्गाची, त्याच्यातच घालायचं इंग्रजीत. त्याला केशव नारायण नाही आला तरी हरकत नाही. त्याच्यासाठी कोणी व्यवस्था करत नाही की 1 लाख रुपये मुंजीवर खर्च केले, बग्गी मधून आई आणि चुग्गी मधून पोरगा, त्याला तो काय रिक्षा मागायला डेकोरेशन ऑफ इंडिया कशाला पाहिजे? तर त्याला काही संध्या शिकवण्याकरता मुकुंद मुळेकडे पाठवत नाही, किंवा मुकुंद मुळेला सांगत नाही की 3 दिवस आमच्या घरी पोराला शिकवा, संध्या तयार आहे तरी पाठवत नाही. असं तो विषय नाही. नाथ महाराज, नाथ म्हणतो की काका त्या किल्ल्यावर आज कसं जाता येईल? तेव्हा ते वडजी म्हणतात, बाळा इथे यवनांचं राज्य आहे, इथे जो मुख्य सुलतान आहे, त्या सुलतानाच्या हाताखाली काम करणारा या देवगिरीचा जो किल्लेदार आहे तो हिंदू आहे, तो धार्मिक प्रवृत्तीचा आहे, तो महान साधू आहे. पण तो त्या किल्लेदारावर सुलतान इतका खुश आहे, त्याच्या इच्छेसाठी, त्याच्या आवडीसाठी, म्हणून सुलतानाने देवगिरी किल्ल्यावरच्या सगळ्या भागामध्ये गुरुवारी सुट्टी जाहीर केली. आणि गुरुवारी किल्ल्यावर मुक्तद्वार असतं. काय कळालं आपल्याला मुक्तद्वार असतं? पण नाथांना कळालं. नाथ म्हणाले, मुक्तद्वार आणि कशासाठी? काकू म्हणाले, अरे या देवगिरीच्या पंचक्रोशीतली अनेक साधू, संत, संन्यासी, मौलवी, बैरागी, फकीर, डमरूवाले, वासुदेव, ब्राह्मण, वेदनिष्ठ, पौरोहित्य करणारे, अशा सगळ्या लोकांना त्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी सगळ्यांना मुक्त प्रवेश असतो, मुक्त द्वार असतं. ही सगळी मंडळी त्या किल्लेदाराकडे जातात आणि किल्लेदार
गुरुवारी सगळ्यांना दान धर्म जे हवं ते देत असतो. लगेच नाथ 12 वर्षांचं. काकू किल्लेदारांचं नाव काय हो? तेव्हा भटजी मध्येच शब्द घालतात. त्यांचं नाव आहे जनार्दन स्वामी. आणि जनार्दन स्वामी हा शब्द कानावर पडतो नाथांच्या, क्षणभर डोळे लागतात. पुन्हा मंदिरातला तो आवाज येतो, देवगिरी किल्ल्यावर जा, तिथे जनार्दन स्वामी आहे, तेच तुझे सद्गुरू आहे. मंदिरातला आवाज पुन्हा कानात येतो, पट्ट दिशे डोळे उघडतात, आनंदाच्या अश्रू नाथाच्या 12 वर्षाच्या डोळ्यातून गळगळ करतात. काका मी तुमच्या बरोबर येऊ का? काकू म्हटले जा जा बाळा, तुला आज गुरुवार आहे ना, आज तुला किल्ल्यावर जायचंय, देवगिरीच्या किल्ल्यावर. मनामध्ये विचार चक्र सुरू होतं. देवगिरी किल्ला, जनार्दन स्वामी माझे सद्गुरू, आता मला पाहायला मिळणार, आता मी धावतच जाणार. आणि मनामध्ये त्याच वेगाने एक प्रश्न येतो, मला हवे असलेले जनार्दन स्वामी हेच असतील का? आणि जर हे असतील तर हे यवनांच्या मुसलमानांच्या राज्यात चाकरी करतात? असे नका, आपल्याला काय आपण एकदा जाऊन तर पाहू. मनातली विचारांची शृंखला अगदी वेगाने पुढे जात होती. बडजीबांनी आपला पोशाख केला, नाथाला बरोबर घेतलं आणि देवगिरीच्या किल्ल्याच्या पायऱ्या चढताना प्रचंड गर्दी. मौलवी, मुल्ला, फकीर, घोडेवाले, वासुदेव, वेदशास्त्र संपन्न, पौरोहित्य करणारे अनेक अनेक सर्व समाजाचे लोक झुंडीच्या झुंडी एका बाजूनी वर जात होत्या आणि झुंडीच्या झुंडी वरून खाली येत होत्या, कारण दुपार सरत आलेली होती. सुरुवातीला भटजींचा हात धरून चालणारा नाथांच्या मनाचा वेग इतका झाला की तो शरीराला थांबवू शकत नव्हता, म्हणून वानर उड्या मारत एकनाथ भर वर जात होता. किल्ल्यावर पोचला एक मोठा दिवाणखाना आणि त्या मोठ्या दिवाणखान्याच्या समोरच्या बाजूला एका उच्च आसनावर एक तेजपुंज, इथपर्यंत खांद्यापर्यंत शुभ्र केस, सुंदर दाढी, मागे घेतलेल्या सगळ्या पांढऱ्या शुभ्र जटा, भव्य कपाळ, त्याच्यावरच गंध, सुंदर डोळे, चरचरीत सरळ असलेलं नाक, त्याच्यावर असलेल्या पांढऱ्या शुभ्र मिशा आणि त्याच्या खाली असलेल्या ओठांवर असलेलं मंद गोड असं सुंदर असं स्मितस्य मोठे डोळे, गळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माळा, सुंदर अंगरखा, खाली उत्तम धोत्र नेसलेला उंच दिवाणखान्यावर बसलेला तो सत्पुरुष दुरूनच नाथांनी पाहिला आणि डोळ्यात ताऱ्या लागल्या की हेच माझे सद्गुरू जनार्दन स्वामी. एवढी प्रचंड गर्दी दान घेणाऱ्यांच्या झोळ्या समोर येत होत्या, त्याच्यामध्ये ते दान करत होते आणि घेणारा प्रत्येक जण भगवान तुम्हारा भला करे, देव तुमचं कल्याण करो, तुम्हाला खूप आयु आरोग्य मिळो असं म्हणून आशीर्वाद देत होते. दातृत्व करणारे 2 हात सारखे दान करत होते. रांगेमध्ये पुढे 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 नाथ येत होते. एका विशिष्ट अंतरावर आल्यावर चट्ट दिशी नाथ भिंतीला जवळ जाऊन उभे राहिले. भिक्षा घेणारे समोर समोर सरकत होते. नाथांना ही भिक्षा घ्यायची नव्हती. 12 वर्षाचं लेकरं होतं, पण माहिती होतं मला काय मागायचं. डोळे भरून आपल्या सद्गुरूंना पाहत नाथ तिथे उभे होते. झुंडीच्या झुंडी दान घेऊन परत आपल्या झोळ्या पसरून भगवान तुम्हारा भला करे, देव तुमचं कल्याण करो असं म्हणून झुंडीच्या झुंडी पुढे चालल्या होत्या. 1 तास झाला, 2 तास झाले, 2.5 तास झाले. सूर्यास्त मावळतीला आला. सूर्य मावळतीला आला होता. सगळी गर्दी जवळपास ओसरली होती आणि एका कोपऱ्यामध्ये हे 12 वर्षाचा बटू, सुंदर शेंडी, अंगरखा, त्याच्यावर उपर्ण, खाली सुंदर धोत्र नेसलेला बटू शांतपणे बाजूला उभा होता. हे सगळं पाहत असताना नाथ आपल्या स्वामींचं सगळं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर अगदी अपाद मस्तक त्यांना न्याहाळत असताना नाथांच्या हृदयामध्ये स्पंदन होत होते.
आणि त्या स्पंदनाचा धक्का त्याच्या अंतःकरणाला लागून सांगत होता, हेच तुझे सद्गुरू आहेत, हेच तुझे सद्गुरू आहेत, हेच तुझे सद्गुरू. सगळी गर्दी ओसरली. स्वामी सिंहासनावरून उठले आणि पाहतात तर एक छोटासा बटू कोपऱ्यामध्ये भिंतीलगत उभा आहे. निरखून स्वामी त्याच्याकडे पाहत होते. ज्या भटजीवांबरोबर नाथ आला होता त्या भिक्षेकरांच्या या दात घेणाऱ्यांच्या मध्ये भटजीबा कुठे याचं बोट सोडून निघून गेले. नवे नवे यालाच ते कळलं नाही की मी त्यांचा हात सोडतो. आणि सज्जनो, खरं म्हणजे आता भटजीबांचा त्याला कामही नव्हतं. त्याचा हात धरणारा एकनाथ आता अनाथ नव्हता, तर त्या एकनाथाला सनाथ करणारे जनार्दन स्वामी सद्गुरुनाथ त्याच्या समोर उभे. त्याच्या मनात किंतूही आला नाही की भटजीबा मला सोडून गेले, मी आता इथे एकटा आहे. तो एका वेगळ्याच आनंदाच्या स्थितीमध्ये तिथे उभा होता. सज्जनो, मला पुन्हा पुन्हा सांगायचं की वयाच्या 12व्या वर्षी इतकी सद्गुरूंची ओढ आपल्या मुलांना जरी लागत नसेल, आपल्याला जरी लागली नसेल, पण चिंतनाने अभ्यासाने ही अवस्था आपली येते. अशी तळमळ, असं सद्गुरूंचं प्रेम आपल्यालाही, आपलं कितीही अंतःकरण आज आपल्याला नाही मी फार पाषाण हृदय असं आपल्याला वाटत असतं, पण त्या पाषाणालाही पाझर फोडणार जर काही या कलियुगात असेल तर ते सद्गुरूंनी दिलेलं नाम. कितीही कठीण हृदयाचा मनुष्य असू द्या, प्रामाणिकपणे जर साधन नामाचं, आणि कलियुगामध्ये दुसरं साधनच सांगितलं नाही. नवे नवे कलियुगात आपण दुसरं साधन करूच शकत नाही. यज्ञ, याग, पूजा, अर्चन, हे याच्यासाठी लागणारा पैसा, याच्यासाठी लागणारा वेळ, याच्यासाठी लागणारी संपत्ती, याच्यासाठी लागणारी श्रद्धा आज आपल्याकडे नाही. आणि ते कर्म यथोचित होणार नाही असं समर्थ सांगतात. घडे कर्म ते व्यवस्थित घडूच शकत नाही. आणि त्या मुलाकडे पाहताना स्वामींनी पाहिलं आणि स्वामी जवळ आले आणि एकच शब्द म्हणले, बाळ. ते बाळ इतकं गोड म्हटलेलं होतं स्वामींनी की जंगलामध्ये एखादं गाईचं वासरू हरवावं, सगळीकडे त्याने फिरावं, इकडे तिकडे तिकडे, आणि अर्धा तासाने 2 तासांनी त्याला त्याची आई सापडावी, गाय सापडावी, आणि मग त्या वासराने एकदम पळत जाऊन तिला बिलगावं. तसं ते बाळ म्हटल्यानंतर नाथ महाराज धावतच गेले आणि सद्गुरूंच्या चरण कमलावर त्यांनी आपलं डोकं ठेवलं. इतक्या दिवसाची वनवन, तळमळ, अस्वस्थता सगळी लोप पावली आणि सद्गुरूंच्या पायावर जे डोकं ठेवलं, घळघळ 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 अश्रू सांगायचाच उशीर. त्या अश्रूंनीच सद्गुरूंची चरणकमल भिजून गेली. सचिन, त्या अश्रूंनी, त्या तळमळीने, त्या श्रद्धेने, त्या श्रद्धेच्या अश्रूंनी एवढे मोठे तेजपुंज परब्रह्म स्वरूप असलेले जनार्दन स्वामी खाली वाकले आणि त्या लेकराच्या खांद्याला धरून त्याला वर करत होते. सज्जनो, त्यातलं सूत्र लक्षात घ्या की 12 वर्षाचं असलेलं लेकरू, 12 वर्षाचा असलेला शिष्य, त्याची तळमळ, त्याची श्रद्धा, त्याची निष्ठा सद्गुरूंना खाली वाकवते. काय एवढ्या मोठ्या महान संताला खाली वाकायला लावलं त्या सद्गुरु भक्तीच्या प्रेमाने. ती ओढ जी होती ना, तिथे जनार्दन स्वामी विरघळून गेले. त्या लेकराला वर धरलं, स्वतःच्या जवळ घेतलं, अपाद मस्तक त्याच्या डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवला आणि त्याच्याकडे जेव्हा पाहिलं, उंचे पुढे असलेले स्वामी, 12 वर्षाचं हे लेकरू, स्वामींच्या नाभी कमलापर्यंतच त्याची उंची पोचत होती, म्हणून त्याने असं वर पाहिलं. स्वामींनी खाली पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्याकडे, त्याच्या नजरेमध्ये जेव्हा स्वामी पाहत होते सज्जन हो, तेव्हा स्वामींच्या लक्षात काय आलं
की इतके गुरुवार झाले, इतके हजारो लाखो भक्त याचक माझ्याकडे येतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरच्या बफकलेल्या नजरा, स्वार्थाने बरबटलेला चेहरा, लाचारी लालगुटी वृत्ती, याचक वृत्ती अनेक वर्ष ते गुरुवारी पाहत होते. पण या लेकराचा चेहरा तृप्त, शांत, समाधानी असा याचक आजपर्यंत नवे नवे तो याचकही ठरलेला नव्हता. एक लेकरू माझ्याकडे येतं आणि त्याचा चेहरा इतका प्रसन्न आहे, इतका तृप्त आहे, इतका शांत आहे, इतका संयमी आहे. आणि सद्गुरूच्या भेटीने आर्ततेने त्याचे डोळे भरलेले. स्वामी वरून पाहत होते, नाथ स्वामींकडे पाहत. ही नजरानजरच इतकी सुंदर होती. ही नजरानजरच खरी सद्गुरूंची भेट घडवत होती. सज्जनो, उद्या गुरुपौर्णिमा आहे. उद्या आपल्याला या भावाने दिवसभर जगायचं. काय सद्गुरूंचं प्रेम. उद्याचा एक दिवस तरी नाही आपल्याला काहीच नाही, फक्त महाराज मी नाम एवढंच करायचं. हा अभ्यास करण्यासाठी आज मुद्दाम मी हे सगळं चरित्र पुन्हा अगदी बारीक सारीक गोष्टींनी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. खरं मी तुम्हाला सांगत नाही, हे मी माझं मला स्वांत सुखाय सांगतोय. स्वामींनी सुद्धा असा चेहरा आतापर्यंत कधी पाहिला नव्हता, कारण येणारे सगळेजण याचकच होते. मला हे द्या, मला ते द्या, मला ते द्या. स्वामींच्या लक्षात आलं की हा बटू वेगळाच आहे. आणि या बटूनी 3 तासापासून हा उभा आहे. काहीही याचना केलेली त्याच्या देहबोलीतून सुद्धा आतापर्यंत स्वामीजींच्या लक्षात आले. काहीच याचना करत नाही. एकटं लेकरू आहे. याचे आई बाबा दिसत नाही, याचे पालक दिसत नाही, याचे कोणीच दिसत नाही. हे स्वामींच्या लक्षात आलं. आणि आपल्या भक्तीने आपल्या सद्गुरूंना वाकवणारा हा नाथ, सज्जनो, हे भक्तीचं सामर्थ्य आहे. स्वामींना वाकवणं इथे अहंकार नाही. त्याची निष्ठा, त्याची भक्तीच इतकी होती की स्वामी वाकले. जवळ घेतलेल्या नाथांना 1-2 क्षण असं निहाळलं. स्वामींच्या लक्षात आलं की हे बाळ वेगळं आहे, हा बटू वेगळा आहे. आणि मग नाथ त्याला विचारतात, बाळ तू कोण, कुठून आलास? चट्ट दिशी स्वामींच्या कमरेला घट्ट आवळलेला नाथ पटकन खाली बसला. पुन्हा स्वामींच्या पायाखाली हात घातले. आपलं मस्तक स्वामींच्या पायावर ठेवून 12 वर्षाचा मुलगा सज्जनो, नमस्कार करावा कसा हे त्याला आई बाबांनी नाही शिकवलं, आजी आजोबांनी शिकवलं. नाथांच्या पायाखाली आपले हात घातले, नाथांच्या पायावर डोकं ठेवलं. पुन्हा हसून हसून रडू लागला. पुन्हा उभा राहिला, कमरेत वाकला आणि म्हणाला, मी कोण हे मला तरी कुठे माहिती, मी कोण आहे, मी हे मला तरी कुठे माहितीये, ते समजून घेण्यासाठीच तुमच्या चरणी आलोय. मला आपल्या चरणी थारा द्याल का? हे वाक्य 12 वर्षाच्या त्या बटूच्या मुखातून जनार्दन स्वामी जेव्हा ऐकतात ना, त्यांच्या अंतःकरणात पीळ पडतो. ते म्हणतात की इतक्या दिवसात असा याचक माझ्याकडे कधी आला नव्हता, असं दान मला कोणी मागितलं नव्हतं. आणि क्षणभर जनार्दन स्वामींच्या मनामध्ये विचार चमकून जातो की काय माझं पूर्व सुकृत आहे की असा शिष्य मला मिळावा. अजून अनुग्रह झालेला नाही, पुरती ओळख पण झाली. किती सुंदर आहे सचिन. हा प्रश्न तुम्हा आम्हाला आतापर्यंत तरी कधी पडलाय का? आपलं धर्मशास्त्र, आपलं भारतीय तत्वज्ञान, आपले वेदांत तर हेच सांगतात ना, बाळा तू शरीर धर्म, मी माझ्यामध्ये किती मी आहे. मी म्हणजे हा देह समजून मी चाललो. वेदांत तेच सांगतो ना. आत्मारामामध्ये तोच विषय आला. अरे तो कोण, कुठला, आला कोठोनी कैसा. अरे तू कोण, कुठला, आला कोठोनी कैसा, हे 4 प्रश्न म्हणजेच वेदांत आहे. हे ज्याला समजलं की मी शरीर नाही आहे, काय सांगावं तुम्हाला. पूज्य श्री महाराज, पूज्य श्री महाराजांनंतर अलीकडचं उदाहरण, आपल्या घरातलं उदाहरण सांगतो. आदरणीय बाबा म्हणजे कस्तुरी शास्त्री.
रामानंद महाराजांच्या पोथीला 1962 साली बाबांनी प्रस्तावना लिहिली, म्हणजे महाराजांनी लिहिली, पण महाराज म्हणाले यज्ञेश्वरांना तुम्ही पण लिहा. मग महाराजांच्या सांगण्यावर बाबांनी प्रति मी परवा चंद्रशेखरला ती सगळी लिहून काढायला लागले. मुद्दाम त्याला दिली, मला लिहिता येत नव्हतं असं नाही, मला त्याला वाचायला सांगायचं. त्या सगळ्यांमध्ये उल्लेख बाबांनी स्वतःचा, जिथे जिथे मी म्हणायचा हे आला तेव्हा बाबा म्हणायचे, या देहाने, या जीवाने, या जीवाला ही सेवा घडली, या देहाला ही सेवा घडली. ब्रह्मचिंतन रोज करायचं, म्हणजे मी देह नाहीये, मी तो आत्म्या, त्या परमात्म्याचा अंश आहे हे एकदम नाही कळत. आपल्या पोटी जेव्हा मूल किंवा मुलगी जन्माला येते ना, तर आपली मुलगी आली जन्माला, आपण तिला बरोबर अगदी तेव्हा शिकवतो, तू मुलगी आहेस, तू मुलगी आहेस, तू मुलगा आहेस. तिला तर तिची जाणीव असतेच, पण पुन्हा सांगावं लागतं या स्त्री मुक्तीच्या काळात, मुलगा मुलगी सेम, मुलगा मुलगी सेम. तसं सज्जन हो, नाथ महाराज म्हणतात, मला तरी कुठे कळले मी कोण आहे ते जाणून घेण्यासाठीच आपल्या चरणांशी आलोय. बटूचे शब्द ऐकले आणि स्वामी आश्चर्यचकित झाले, कारण इतक्या वर्षात असा प्रश्न विचारणारा आणि त्या प्रश्नाच्या विषयी जिज्ञासा असणारा एकही व्यक्ती आतापर्यंत त्यांना मिळाली नव्हती. एका प्रवचनामध्ये मी सुंदर ऐकलं होतं की खरोखर ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज किंवा रामानंद महाराजांपर्यंतच आपण म्हणूया भाग्यवान की त्यांना असे शिष्य मिळाले. आनंद सागर, ब्रह्मानंद, कूर्तकोटी, रामानंद आणि सद्गुरु लीलामृत जर तुम्ही वाचला असेल तर असे 13 लोक आहेत की जे सामान्य होते, गृहस्थाश्रमी होते, आणि ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना सद्गुरुपदी नवे नवे ब्रह्मपदाची प्राप्ती, त्यातल्या तर 2-3 सामान्य स्त्रिया आहेत, सामान्य म्हणू शकत नाही आपण, पण गृहस्थाश्रमी स्त्रिया आहेत की ज्यांना पूज्य गोंदवलेकर महाराजांनी ब्रह्मपदाला पोचवलं. काय असेल. पण ज्या वेळेला आनंद सागरांना त्यांनी पाहिलं, अनुग्रह देण्याच्या आधी आनंद सागरांना या आनंद सागर, तेव्हा त्यांचं नाव होतं गोविंद कुलकर्णी. त्यांच्या आजीलाही कळलं नाही, लोकांनाही कळलं, लोकांना वाटलं याचं नाव आनंद सागरच आहे, पण आजीला माहित होतं याचं नाव गोविंद, गेला आनंद सागर कसं म्हणतात. पाहता क्षणी ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले, या आनंद सागर. त्यांचं वय 11 वर्षाचं, अनुग्रह दिल्याने 3 दिवस स्नान नाही, आणि त्यांना आनंद सागर म्हटलं. म्हटले, दुर्गाबाई याला स्नान घाला, पटकन पिठलं भात लावा, याला मी खाऊ घालणार. काय पात्रता आहे सज्जन. ब्रह्मानंद महाराजांच्या बाबतीत सांगताना किती किती सांगू म्हणून मला असं होतं. आदरणीय बाबा बेलसरे एकदा म्हणाले वाणीरूप महाराजांना, प्रचंड भक्ती, प्रचंड श्रद्धा महाराजांवर बाबांची सुद्धा, इतकं अंतःकरण भरून आलं बाबा बेलसरेंचं. त्यांचा वाणीरूप महाराजांचा संवाद सुरू होता. विषय ब्रह्मानंद महाराजांचा. ते ब्रह्मानंदांचं सगळं चरित्र ऐकलं, त्यांची दिव्यता, त्यांचं नामस्मरण, त्यांची तपश्चर्या, त्यांचा भाव. आणि बाबा बेलसरे एकदम म्हणाले, महाराज मला करा ना ब्रह्मानंद. महाराज स्मित हास्य केलं, क्षणामध्ये उत्तर दिलं, केशवराव ते एका जन्माचं, हे पण तुमच्या माझ्यासारख्याला शिकण्यासारखं. ही प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये बरोबरी करून चालत. तिचं लग्न 19व्या वर्षी झालं, 20व्या वर्षी तिला 3 लेकरं झाले. मला काय नाही, मी माझं प्रारब्ध घेऊन आलो. अगदी एका गृहस्थाश्रमात नवरा बायको बरोबर राहतात, सारखा देहाने एकत्र प्रपंच करतात, पण दोघांची प्रापंचिक स्थिती जरी सारखी देहाने दिसत असली सज्जन हो, तरी पारमार्थिक स्थिती दोघांची वेगळी असते. ती तिच्या आचरणावर, तिच्या तपश्चर्येवर अवलंबून असते. एकाच घरात नवरा बायको राहते आणि बायको परमपदाला निघून जाते, आणि हा अलीकडेच गटांगळ्या करत राहतो, तर हा पुढे जातो, ही अलीकडेच गटांगळ्या करत राहते. सांगायचं मला काय की तुम्हाला तुमचं प्रारब्ध, तुमची बुद्धी, तुमचा देह दिलेला आहे, आजूबाजूला ज्ञान पेरलेलं आहे, त्या ज्ञानाचे कण आपल्याला विचार. सज्जन, सगळ्यात मोठी जर अडचण असेल ना आपल्याला पुढे न जाण्याविषयीची, ती असते अगदी, म्हणजे महाराज मी म्हटलं तुम्हाला प्रवचनाचं पुस्तक, रोजचं प्रवचन
खूप मन लावून वाचा. आणि जिथे समजणार, अगदी महाराजांना पहिले सांगा, महाराज मला इथून कळत नाही बरं, पण मी मन लावून वाचा. म्हणजे 1-2 वर्ष जर तुम्ही मनापासून रोजचं एकच प्रवचन, एकाच दिवशी एकच वाचा, 2 पण वाचू नका. अखिल विश्वाचं, सर्व वेदांचं, सर्व शास्त्रांचं, सर्व उपनिषदांचं, सगळ्या पुराणांचं ज्ञान श्री महाराजांनी आपल्याला प्रवचनाच्या पुस्तकामध्ये इतकं सुंदर आहे ना ते, खरंच. फक्त आपण म्हणून म्हटलं नाही, सगळं आपल्याला दिलेलं आहे. आणि मग महाराज काय म्हणाले की खरी अडचण बाळांनो कुठे आहे, तर माझा मीपणा जातो. तो मीपणा कशामुळे, मी याला देह समजतो, आणि तो मी म्हणजे काय, मी आणि माझ व्यक्तिशः. दुसरं म्हणाले तो मी, तो अहम, तो अहंकार इतका सूक्ष्म आहे म्हणाले, कधी कधी तो इतका सात्विक पण आहे म्हणाले. सात्विक सुद्धा अहंकार. आपण उपासना कधीच चुकलं, 22 वर्ष आपल्याला जातो चुकला आप्पा. असा सूक्ष्म अहंकार सुद्धा महाराज म्हणले सूक्ष्म सात्विक जरी असला तरी अहंकार आहे. नाही, आम्ही पहिल्या गुरुवारपासून उपासना. थांबा, महाराजांमुळे सगळ्यांनी महाराजांना आपल्याला घेऊन निवडलेलं, म्हणून प्रामाणिकपणे आपण सगळे बोलत असतो की इतकी वर्ष महाराज आपल्याला घेऊन चालले. महाराज मी माझ्या शक्तीने काही करतो, आणि महाराज दाखवूनच देतात आपल्याला की नाही असं नाही. तर हा जो सात्विक सूक्ष्म अहंकार आहे ना सज्जनो, माझ्या मधला मी सांगतो, तर तो जर त्यालाच देहबुद्धी असं म्हणतात. देहबुद्धी म्हणजे मी देह आहे, आणि मी देह असल्यामुळे मी माझं मला असं वाटत राहतं, मला सगळ्यांनी किंमत दिलीच पाहिजे. आपल्याला जमत नाही असं मी सहज म्हणतो, म्हणजे आपण सगळेच बोलतो की आपण ऐकणारच नाही असं, म्हणजे किती. तर हा अहंकार, हा सूक्ष्म अहंकार महाराज म्हणाले खूप सूक्ष्म आहे, अदृश्य आहे, पण शक्तिशाली सगळ्यांमध्ये बरं का. हा सगळ्यांमध्ये, जसा तो आत्मा सगळ्यांमध्ये, तो परमात्म्याचाच अंश आहे. पण सगळ्यात शेवटी पुन्हा जन्माचं जे गणित आहे, पूर्वसंचिताचं जे गणित आहे, पूर्वसंचिताचे जे संस्कार आहे, कारण मी कुठून आलो हे मी नाही सांगू शकत, कुणीच सांगू शकत नाही. की किती जन्मांचं कोणकोणतं पाप आणि पुण्य जेव्हा समान झालं तेव्हा मी हा म्हणून आलो. त्याच्यात माझ्या अनेक जन्माची जी काही मलिन संस्कार असतील, ते मलिन संस्कार घेऊन मी जन्माला आलो. ते मलिन संस्कार एका दिवशी जात नाही. रीनचे किती साबण लावा तुम्ही, पांढरा रुमाल लवकर पांढरा होत नाही. पुन्हा आता त्याच्यासाठी ते नवीन काही ते रीन आला म्हणे, आला गेला. तसं रीन आला जर काही असेल तर ते नाम आहे. महाराज काय म्हणाले, तो अहंकार सूक्ष्म आहे, अदृश्य आहे, शक्तिमान आहे, इतका शक्तिमान आहे की तो इतका सूक्ष्म आहे म्हणे महाराज की दिसतच नाही. जशी हरळी मे महिन्यात दिसतच नाही, मृगाचा पहिला किंवा रोहिणीचा पहिला पाऊस पडू द्या, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सगळीकडे अरे कुठं कोणी लावले, कोणी बीज लावले मला सांगा. हरळी दिसत नाही, पण पहिल्या पावसाने वर येते. तसा अहंकार एखादी गोष्ट घडू द्या, लगेच वर आलेला दिसतो. मग महाराज म्हणाले की तो सूक्ष्म आहे, अदृश्य आहे, शक्तिमान आहे. तर त्या अहंकाराला संपवण्यासाठी, समजून घेऊन त्याच्यासाठी एकच उपाय, तेवढंच सूक्ष्म अस्त्र, तेवढंच दिव्य अस्त्र, तेवढं अदृश्य आणि तेवढंच शक्तिमान अस्त्र महाराज म्हणाले मी तुमच्याकडे दिले, तुम्ही त्याचा वापर नाही करा. सज्जनो, आपल्यात ते खरं म्हणजे महाराजांचं इतकं सुंदर म्हटलं की जगात याच्या बाहेर जायची गरजच नाही. महाराज म्हणाले ना की नामाचा पहिला जर काही असर होत असेल, व्यवस्थित नाम झालं पाहिजे. थोडं का होईना, रोज 5 मिनिटं म्हणा मनापासून, की हे 5 मिनिटं मी आणि माझं नाम आणि माझी सद्गुरू संवाद, असं सातत्याने जेव्हा नाम होईल ना एका विशिष्ट वेळेला. कारण काय म्हणलं महाराज पुन्हा सांगायचं, प्रल्हाद महाराज आमच्या विदर्भातली भाषा, पातेला वगैरे आपण आता इकडे म्हणतो, तर त्याला आमच्या तिकडे बघून म्हणजे अपभ्रंश बघून, त्याचं खरं नाव बहुगुण. बहुगुण म्हणजे का, तर त्याच पातेल्यात भाजी, कढी, अमकं तमकं सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ घालून त्याला बहुगुण असं म्हणायचं. त्याचा अपभ्रंश म्हणून बघून झालं, म्हणजे पितळीचं भांड. महाराज म्हणाले चुलीवरचे स्वयंपाक, बाहेरून इतकं काळं होऊन जायचं, आतूनही बरेच वेळा काळं व्हायचं. तर महाराज म्हणायचे ते स्वच्छ करायला की एकदम निघेल का, म्हणाले सारखं घासावं लागतं, म्हणजे रोज घासावं लागतं, तेव्हा ते स्वच्छ होतं. तसं हे मलिन झालेलं अनेक जन्मांचं अंतःकरण एकदम कसं जाईल, एकदम अहंकार कसा कमी होईल म्हणाले. महाराज म्हणाले नित्य नाम. तर मग पुन्हा सांगायचा, पुन्हा मागे येतो. महाराज म्हणाले की नामाचा पहिला जर काही असर होत असेल तर पहिल्यांदा आपले अवगुण कळायला सुरुवात होतात. नंबर 2, हळूहळू नामाने
मनुष्य आपले दोष आपल्या लक्षात येतात. अरे यार, आपण इथे चुकतो, हे कमी केलं पाहिजे. आता याला किती वेळ लागेल? आता प्रत्येकाचं अंतःकरण कोणी पाहिलं भगवंताशिवाय, सद्गुरूशिवाय. पण महाराज म्हणले की दगड जरी असला आणि त्याच्यावर तुम्ही मोठी पाण्याची धार टाकून उपयोग नाही. थेंब थेंब पडू द्या म्हणजे रोज त्याला छिद्र पाडण्याची शक्ती त्या थेंबांमध्ये असते. असं रोज नित्य नाम जर घेतलं तर ते बहुगुण स्वच्छ होईल, तो अहंकार स्वच्छ होईल. म्हणून नामाची जी शक्ती नसते, नाम घेत राहा. म्हणजे अत्यंत कोपिष्ट असलेली माणसं महाराजांच्या कृपेने मला पाहायला मिळाली, आणि जी नामाला लागली ना, म्हणजे इमिडिएट रिॲक्ट होऊन असे शब्द आपल्या लक्ष्मीला घरच्या, की जे आपण 4 लोकात सांगू शकत नाही, अशी माणसं भगवंताच्या नामाने इतकी बदलली की भगवंताच्या नामासाठी 8-8 वर्ष मौन करताय साखरखेड्यामध्ये. 8 नाही, जास्त वर्ष झाली, मला वाटतं 20 वर्ष झाली त्या व्यक्तीचं मौन आहे. फक्त श्रीराम श्रीराम. फार गरज असली तर, फार गरज असेल तर लिहून दाखवतो. काय तेजपुंज चेहरा झाला, की ज्या माणसाला आम्ही पहिलं पाहिजे की ज्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर हे कोणत्या स्मशानाचे प्रमुख आहेत असं वाटावं, इतका सुंदर चेहरा असलेले नामाच्याही तेजपुंज झाले. खरं सांगतो, तेजपुंज झाले. इतकी त्या नामाची शक्ती. आणि तो संस्कार बालवयापासून जेव्हा होईल तेव्हा असा सुपुत्र, असा सत्पुरुष घरामध्ये जन्माला येतो. त्याच्याकडे पाहिलं, स्वामींना वाटलं, स्वामींच्या मनात, जनार्दन स्वामींच्या मनामध्ये विचार की काय माझं पूर्व सुकृत आहे की असा शिष्य. जनार्दन स्वामींचं वय किती होतं? 50-55 वर्षाचं आणि 12 वर्षाचं लेकरं. त्याला पाहिलं आणि तो असं म्हणतो की मी कोण, माझं मलाच माहित नाही. ते समजून घेण्यासाठीच तुमच्या चरणांशी आलोय. त्याची बालवयातली ही वेगळी ओढ आतापर्यंत स्वामींनी कोणामध्येही पाहिली नव्हती. आणि हे सगळं त्याचा मुखकमल पाहत असताना जनार्दन स्वामींच्या मनामध्ये एक जोडी लक्षात येते की अरे, गोविंद यतींना आद्य शंकराचार्य जेव्हा भेटले तेव्हा आद्य शंकराचार्यांचं वय हेच होतं. आद्य शंकराचार्यांचे गुरु गोविंद यती. तीच वयाची धाटणी, तीच वृत्तीची धाटणी आणि तेच मुखकमलावरचं तेज जेव्हा जनार्दन स्वामी पाहतात, सज्जन हो, पोटाशी धरलं. पुन्हा नमस्कार नाथांनी केला आणि ती नाथांच्या नजरेत ती आर्तता, ती तळमळ, त्याचं शुद्ध अंतःकरण जनार्दन स्वामी पाहत होते. नाथांनी एकच विचार केला की याची मनोभूमी तयार आहे, उत्कृष्ट नांगरलेली शेती आहे. आता फक्त सकस बीज याच्यामध्ये आपल्याला टाकायचं. त्याला जवळ घेतलं आणि म्हणाले, बाळा, भोजन प्रसाद झालाय का? नम्रतेने फक्त मान हलवली, हो झालाय, कारण दुपारी भटजी बागडी जेवलेलं होतं. नाथ महाराज अतिशय नम्रतेने, अतिशय भाविकतेने गुडघ्यावर बसतात, चरणांजवळ हात जोडून बसतात, पुन्हा एकदा नमस्कार करून आपली मान वर करतात. जनार्दन स्वामी वर उभे आहेत, ते खाली पाहतायत आणि भाविकपणे हा बाळनाथ म्हणतो, स्वामी, मला आपल्या चरणांशी राहण्याची अनुमती, अनुज्ञा द्याल का? पट्ट दिशी. कशासाठी? तर ते म्हणतात, मला कृतार्थ व्हायचं. 12 वर्षाचा मुलगा जनार्दन स्वामींना म्हणतो की मला आपल्या चरणी राहण्याची अनुमती द्याल का? मी आपल्या चरणी सेवा करेन. आणि त्यावेळेला नाथांच्या मनामध्ये होतं, आता सद्गुरू मिळाले, सर्व मनोभावे मी माझ्या सद्गुरूंची सगळी सेवा करणार.
त्यांच्या सेवेत कधीच अंतर देणार नाही. आता माझा सद्गुरू मला सगुणात मिळालाय, एक क्षणही मी त्यांच्यापासून दूर राहणार नाही, पण मला अनुमती द्या. आणि 12 वर्षाचं लेकरू म्हणतं, मला अनुमती कशासाठी पाहिजे स्वामी? मला कृतार्थ व्हायचंय. सज्जनो, कृतार्थ व्हायचंय असं आपल्यासारख्याला, माझ्यासारख्याला आजही वाटतं का? हा विचार करण्याचा प्रश्न. प्रपंचाची कामं आपल्या सगळ्यांच्या समोर इतकी मोठी आहे, पण रोज रात्री मी म्हटलं ना की महाराजांसमोर उभं राहावं, एक भीमरूपी म्हणावं, दिवसभराचा सगळा पाढा त्यांना वाचून दाखवावं. इथे गेलो, तिथे गेलं, हे मीटिंग, त्या बॉसकडे गेलो, त्यांनी थोबाडीत मारली, यांनी तोंड केलं, यांनी काय, ते सगळं त्यांना सांगावं. आणि हे सगळं सांगितल्यानंतर पुन्हा महाराजांना सांगावं की महाराज आज जपासाठी मी किती वेळ दिला तेही सांगावं, दिला नसेल तेही सांगावं, आणि दिला नसेल महाराज उद्याचा दिवस तरी असा नामाशिवाय जाऊ दे नका, अशी प्रार्थना करा. तर आपल्याला असं मी म्हटलं ना की मानवाच्या जीवनाचं खरं रहस्य असं आहे की त्याचा जन्म पारतंत्र्यात आहे, मृत्यू पारतंत्र्यात आहे. मग स्वातंत्र्य आहे कुठे? आपण खूप ठरवतो सकाळी सगळी कामाची लिस्ट, महाराज होतं का हो त्याप्रमाणे? आपण प्रयत्न करावा, नाही झालं तरी नाराज होऊन त्यांना जे करायचं तेव्हा ते करतील. म्हणून म्हटलं ना की एक वाक्य आपण आज लक्षात सगळ्यांना विनंती करतो की आपण या चातुर्मासापासून तर पुढच्या वर्षीच्या चातुर्मास सुरुवातीपर्यंत एक वाक्य सगळ्यांनी आज लक्षात ठेवा. विसरलं तर मी उद्या पुन्हा सांगेन. जे जे घडेल हे महाराजांचं वाक्य बरं. आपल्या महाराजांनी आपल्याला जीवन जगण्यासाठी दिले. प्रवचनाच्या पुस्तकात या अर्थाचं वाक्य 5-6 वेळेला 365 दिवसांमध्ये आलेलं आहे. पण त्याचं सूत्र एका वाक्यात त्यांनी जे सांगितलं की आपण असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत 24/7 24/30 गुणिले 365 गुणिले जन्मभर, आपण हे लक्षात ठेवा की जे जे घडेल ते त्यांच्या म्हणजे सद्गुरूंच्या इच्छेने घडेल, कॉमा ते आपल्या कल्याणाचं आहे, कॉमा असं समजून समाधानात राहणं हाच परमार्थ आहे आणि हेच अध्यात्म आहे. आणि खरं सांगू का, हीच खरी उपासना आहे. आपल्या सद्गुरूंच्या तू करशील ते सोसणार नाही. सांगायचं महाराज मला सोसत नाही हो, पण तुम्ही सांगितलं जे जे घडेल ते माझ्या इच्छेने घडेल. सज्जनो, या एका वाक्याचा वर्षभर अभ्यास आपण करू. महाराजांनी इतकी छोटी छोटी सांग की तुम्हाला चित्त शुद्ध करायचं ना तर 3 महिने म्हणजे 90 दिवस, 3 महिने रोज झोपताना महाराजांच्या कानावर घाला की दिवसभरात प्रपंचासाठी काय केलं आणि नामासाठी काय केलं. एवढा पाढा रोज झोपायच्या आधी महाराजांच्या समोर उभं राहून सांग. 90 दिवसात 3 महिन्यात महाराज म्हणाले तुमचं चित्त शुद्ध होईल. हे महाराजांचे शब्द आहेत. आपण फक्त त्याचा अभ्यास करायचा. म्हणून म्हणलं जे जे घडेल त्यांच्या इच्छा, हरकत नाही महाराज. पण हे सगळं करत असताना महाराजांना हेही आपल्याला अपेक्षित आहे की सदाचरण आपण ठेवू. सदाचरण अवघड आहे बरं, पण अशक्य नाही. कारण इतक्या दिवसाची आपल्याला सवय आहे. हे बोलले ते बोलले ते बोलले, राग येतोच ना. बाबांच्या प्रवचनात मी एकदा असं ऐकलं, ते म्हणाले तुम्हाला एखाद दिवशी कुठे तुम्ही गेले गोंदवलेला म्हणे आणि रांगेमध्ये तुम्ही सरळ चालले एक माणूस भस्कन तुम्हाला बोलला. होतं असं. आम्ही गेलो एकदा, चहा पिला, त्याचा कप असं ठेवायचाच उशीर ते असा ठेवता का घरी कप तुम्ही विसरून जा ना. नमस्कार केला त्याला, चुकला. त्या क्षणी माझी ही भावना होती की ही महाराजांची इच्छा आहे की इथे आपण बोलले खावेत, असं आपल्याला वाटतं का? पण मला महाराजांनी बुद्धी दिली, माझा मोठेपणा नाही. म्हटलं आपलं काहीतरी चुकलं आणि महाराजांना आपल्याला काहीतरी शिकवायचं. गुरुच्या घरी गेल्यावर अपमान जरी झाला तरी सद्गुरूंची इच्छा समजावी आणि तिथे जर सन्मान झाला तरी त्यांची इच्छा समजावी. तिथे गेल्यावर ते गुरुपौर्णिमा, खरंच आहे गुरुपौर्णिमेला खरं आपल्याला काय शिकायचं? ब्रह्मानंद महाराज, रामानंद महाराज, कृतकोटी महाराज, आनंद सागर महाराज गोंदवलेला जाताना कोणत्या सोयीची अपेक्षा करत होते? 12-12, 14-14 मैल पायी. म्हणजे ब्रह्मानंद महाराज कर्नाटकातून निघाले तर गोंदावल्याला आल्यावर महाराजांचं दर्शन कधी कधी 3-3 तास व्हायचं नाही, कारण महाराज दुसरीकडे गेले, मंदिरात लवकर यायचेच नाही. महाराज येऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केल्याशिवाय ब्रह्मानंद महाराज, रामानंद महाराज पाणी देखील प्यायचे नाही. म्हणजे घरून निघाल्यापासून 24 तास मिनिमम तरी ते पाणी पित नव्हते. बाटल्या घेतल्या का पाण्याच्या? थंड आहेत का? गाडी एसी, मी समोरच बसणार, गाडी कोणाची असू द्या.
काळे पाटला गाडी आहे तुमची. गुरुपौर्णिमा आहे उद्या. उद्याचा दिवस खरोखर खूप आनंदात आपल्या सगळ्यांचा जावा. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या चरण कमलाला विनम्र अभिवादन करतो. उद्याचा दिवस आपण सगळेजण नवे महाराजांना प्रार्थना करतो, महाराज उद्या सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कमी बोलायचं काम ठेवा, खूप नामामध्ये राहायचं काम करा. सुट्टी घेतोच आहे मी, पण नाम एक मागणं आपण कायम जाता येता माझ्या महाराजांकडे मागावं. महाराज काही झालं तर नाम सुटू देऊ नका. महाराज प्रवासाला चाललो, नाम सुटू देऊ नका. महाराज मिटिंगला चाललो, नाम सुटू देऊ नका. असं अखंड त्यांना सांगत राहिलं नाम सुटत नाही. बरं 90% तरी नाम सुटत नाही तुम्हाला सांग. आता 10% आपल्या अजून संचित किंवा पुण्य कमी पडत असेल म्हणून, पण आपण ते करावं. झालेली सेवा नाथांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण